या गावातील खेळाडू काही पाहुणे खेळाडू आहे आपल्याला पाहायला मिळतात, जसं बेलवली, नांदगाव आणि त्याचबरोबर कालुंद्रे या संघाचे खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. चला तर यस, एनी कॉल नितीन सर या अंपायर या आय एम सेंडिंग सर. चला पंचांच्या भूमिकेत जायचे. आपण पाहतो स्ट्राईकला अंपायरिंग करत असताना आपण रवींद्र शेळके, एक अतिशय अनुभवी खेळाडू ज्या अधई संघाचा, आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला आपण अंपायरिंग करत असताना पाहतोय कोण अच्छा नितीन ठाकूर आपण पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. स्ट्राईकला नरेश पाटील बेलवली आणि नॉन स्ट्राईकला सुभाष ठाकूर पडघे अशी आपण जोडी पाहतोय. सलामीवीर पहिला टॉस जिंकला. सिंहगड वॉरियर्सने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं. पहिला चेंडू शंकुनाथचा आणि जबरदस्त लॉफ्टेड शॉट आपण पाहतोय. नरेश पाटीलच्या बॅटमधून आला घणघणीत षटकार. सुरुवात सकारात्मक आणि सुरुवात मात्र अग्रेसिव्ह पाहायला मिळते. नरेश पाटीलच्या माध्यमातून आला हा षटकार. डीजे दुखताक दिसतिंग ताकतुक दिसतांग पुस्तंग धास्तुक दुखताक दिसतिंग. थँक्यू डीजे. आता मात्र पहिलाच लहू भोईर याने खुशीची लहर लहूवरच्या तोंडावर. शांततेच्या मामाचा पोरगा. आता मात्र जबरदस्त कनेक्शन गॅप शोधली आहे. बॉल ट्रॅव्हल करे 4 धावांसाठी. चौकार. पहिला आला षटकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक चौकार. चौकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतो होता शंकू. याच्या पहिला 2 बॉलचा समाचार घेतो नरेश पाटील. अतिशय फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज बेलवली संघाचा. नरेश पाटील नॉन स्ट्राईकला सुभाष ठाकूर अशी जोडी आज आपण लव भोईर यांचा संघ पाहतो खेळत असताना. रायगड वॉरियर्स, ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झालं, त्याच रायगड वॉरियर्स या नावाने खेळणारा हा संघ फ्रँचायझी क्रिकेटमध्ये. शंकुनाथ गडगे तिसरा चेंडू घेऊन येतो. समोर फलंदाज नरेश. जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा जस्ट टॅबिंग क्रिकेट पाहायला मिळाला. 1 धाव मिळाली आणि एका धावामध्ये समाधान मानतोय. एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय. 11 स्ट्राईक रोटेट झाली. समोर आता नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आपण सुभाष. आता मात्र 3 चेंडूंनंतर स्ट्राईकवर येतोय. शंकुनाथ गडगेने थोडंसं व्हेरिएशन्स केलं. ज्या पद्धतीने ओव्हरपुश डिलिव्हरी होत होती त्याच्यामध्ये चेंज इन द पेस असं म्हटलं जातं. अतिशय चांगलं चेंडू पाहायला मिळाला. टॅपिंग क्रिकेट. नरेशने स्ट्राईक बदलली. स्ट्राईकवर सुभाष ठाकूर. कनेक्शन करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. नोमॅन्स लँडला चेंडू पडतोय. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि एकाच धावामध्ये समाधान मानतोय नरेश. धावसंख्या 12 पाहतोय आणि स्कोर बोर्ड. आता मात्र चांगलं फलंदाजी होते. सेन्सिबल क्रिकेट. मोठा फटका आल्यानंतर जस्ट स्ट्राईक रोटेट करून आपला ॲव्हरेज मेंटेन करत असताना आपण रायगड वॉरियर्स हा संघ पाहतोय. लहूशेठ भोईर यांचा संघ. आणि त्याचबरोबर आपण समोर संघ पाहतो सिंहगड टायगर संदीप पाटील यांचा संघ. 29 वर्ष टेंबोडे संघाचं ज्यांनी नेतृत्व केलं त्यांचा हा संघ खेळत असताना आपण मैदानात पाहतोय. टायगर एकदा हात वरती करायचे आपण. तर टायगर यांचा संघ खेळताना आपण पाहतो मैदानात. 5 चेंडू. आता मात्र कनेक्शन केलं. झेल उडाली. महेश भोईर थोडस दुहेरी मानसिकतेमध्ये पाहायला मिळालं. 1च धाव मिळाली. पहिल्या सप्प्यात चेंडू उचलला फेकला. 1च धावाने समाधान मानतो. धावसंख्या 13 पाहतो आणि स्कोर बोर्ड. पहिल्या बॉलला षटकार, दुसऱ्या बॉलला चौकार, त्याच्यानंतर 3 चेंडूंमध्ये एकेरी धावसंख्या 13 धावसंख्या आणि स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू शंकुनाथला पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने शंकुनाथचा अँगल पाहतोय बॉलिंगचं. थोडंसं पेस मध्ये चेंज करत असताना मात्र सुभाष ठाकूरच्या बॅटमधून अतिशय चांगलं जजमेंट. मात्र हा षटकार आला. थांबा 1 मिनिट. काय चला थर्ड अंपायर इज थर्ड अंपायर्स कॉल. जस्ट लेट चेक. आता मात्र ते रुपेश भाई काय आहे तुम्हाला काय वाटतंय तिथून सांगा. षटकार आहे 6 कारण अँगल दिसत नाहीये.
टायगर दादा दादा व्हॉट एक्झॅक्टली दादा दादा भोईर इट्स इट्स अ सिक्स. दादा भोईर यांनी षटकार दिलाय. महेश भोर यांनाही आता मात्र ना ऍक्च्युली पहिलाच बाहेर आहे. नाही 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 पहिलाच बाहेर आहे. आता आपण पाहू शकता ज्या पद्धतीने मंगेश भोपी याने रिप्ले दाखवला. जरी पीटीसी लाईव्हला ते रिप्ले दिसला नाही, मंगेश भोपी याने तो रिप्ले दाखवला आणि मंगेश भोपीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. ज्या पद्धतीने त्याने पुनरावृत्ती करून दाखवली आणि आणि जबरदस्त मात्र प्रेक्षकांनी दाखवले षटकार. सुभाष ठाकूरच्या बॅटमधून षटकार आला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 19. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हरचा मानकरी ठरतोय गोलंदाज अमित कडव. अमित कडव ऑन अ बॉलिंग ट्रॅक. यावर्षी अतिशय फॉर्म मध्ये असणार हा गोलंदाज अमित कडव. आता मात्र टायगर त्याच्यावर जबाबदारी देतोय. 5 ओव्हरचा सामना असेल. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावसंख्या पाहतोय ऑन स्कोर बोर्ड. पहिला फुलटा चेंडू कनेक्टेड प्रॉपर आहे. चेंडू ट्रॅव्हल करत षटकारसाठी इट्स अ ह्यूज 6 आणि षटकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 25. लॉस ऑफ 0 विकेट्स. याचबरोबर आपण पाहतोय आदायवाला विभागाचे खजिनदार कैलास पाटील स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय. स्कोर बोर्ड आपण एकदा पाहू शकता. त्याच्यावर काम करत असताना कैलास पाटील खिडूपाडा तुझंही मनापासून आभार. जबरदस्त कार्य तुझ्या माध्यमातून होतंय. पहिलाच फुलटा चेंडू चांगलं कनेक्शन. धावसंख्या 25 पाहतोय. दोनही फलंदाज तुटून पडलेत. नरेश पाटील आतापर्यंत 2 षटकार 1 चौकारासहित खेळतोय. सुभाष ठाकूर 1 षटकारासहित खेळतोय. आता मात्र पुन्हा एकदा लॉफ्टेड 6. प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन. बॉल इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड द 6. इट्स अ 6. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 31. आता मात्र नरेश पाटील याच्या बॅट मधून आला हा तिसरा षटकार आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 31. लॉस ऑफ 0 विकेट्स. बोथ द बॅट्समन हॅज बीन सेट. आपण पाहतोय अतिशय चांगलं फलंदाजी, ॲक्युरेट टायमिंग, ॲक्युरेट कलेक्शन. त्या पद्धतीने कोणत्याही पद्धतीने दुहेरी मनस्थितीमध्ये नाही दिसत. अतिशय चांगलं फलंदाजी करतोय. 6 चेंडू 24 धावसंख्येवरती खेळतो नरेश पाटील. आता मात्र अमित याच्या चेंडूवर हॅट्रिक होईल का? हॅट्रिक होईल का? यस, इट्स अ हॅट्रिक. आता मात्र बॅक टू बॅक तिसरा षटकार आणि तिसऱ्या षटकाराने धावसंख्या आता मात्र धावफलकावर आपण पाहतोय 37. लॉस ऑफ 0 विकेट्स. नरेश पाटील याच्या बॅट मधून आला चौथा षटकार. आतापर्यंत 5 षटकार पाहायला मिळाले रायगड वॉरियर्स या संघाकडून. ज्या पद्धतीने लहू भोईर याने विश्वास दाखवला या फलंदाजांवर, त्याच पद्धतीने फलंदाजी होते. शांततेचे मामाचा पोरगा लहू भोईर. अतिशय चांगलं नेतृत्व पाहायला मिळतंय लहू भोईर यांच्या माध्यमातून. अरे मालक तू आहे ना भाई, मालक तू. नेहमी दुसऱ्यांना सन्मान देणारा व्यक्तिमत्व आपण लहू भोईर यांना पाहतोय. कॉमेंट्रीसाठी 500 रुपये आले पाहिजेत लहू भोईर आपल्याकडून, याची अपेक्षा नक्की कॉमेंटेटर करणार आहे. चौथा चेंडू अमित. आता मात्र पुन्हा एकदा बेस्ट टायमिंग खेळ मोठा विकेट. नरेश पाटील हा विकेट आता मात्र हातात सापडला होता, मात्र झेल ड्रॉप झाली. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला आपण पाहतोय सुभाष ठाकूर. स्कोर होतोय आता मात्र 38 धावसंख्या. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. 4 चेंडूंमध्ये 3 6. त्याच्यानंतर कमबॅक नक्की झाला होता, मात्र झेल ड्रॉप झाली आहे. चांगलं चेंडू, चांगलं कनेक्शन. आता मात्र पुन्हा एकदा झेल ड्रॉप. आता मात्र बॅक टू बॅक दोनही खेळाडूंना जीवनदान भेटत असताना आपण क्षेत्ररक्षक तिथे पाहतोय. कोण नांदगावचे आपल्या खेळाडू पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने हा झेल होता, सोपेसे झेल प्रदीप आणि नांदगावचे फिल्डर त्यांनी ड्रॉप केलाय आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स प्राप्त झाले. असे लगेच 3 षटकार बसले होते सत्यवान दादा. त्याच्यानंतर कमबॅक नक्की झाला होता. सत्यवान मात्र यांचा राईट हँड ज्यावेळी एक्सप्रेशन करत असताना आपण नेहमी पाहतो वर्किंग कंडिशन. आता मात्र एज आउटसाइड एज होती. स्ट्राईक रोटेट झाली. शैलेश खाडेकर तिथे होता. 1 धाव चोरटी मिळाली.
फलकावर पाहतोय 40. इट्स 40 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 कमबॅक चांगलं केलं होतं, मात्र त्या कमबॅकचा उपयोग करू दिला नाही क्षेत्ररक्षकाने. नंदू घरात आता मात्र थोडंसं चिंतेचं सावट कुठेतरी आता छाया आता दिसते आपल्या चेहऱ्यावर. महेश भोईर सुद्धा विचारात पडलेत की विकेट मिळणं गरजेची होती आणि दोनही विकेट सापडले होते. धावसंख्या 40 पाहतोय आणि स्कोर बोर्ड. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथं 3 ओव्हरमध्ये किमान 50 धावांचं टार्गेट नक्की सेट केलं असेल, ते म्हणजेच आपण पाहतो रायगड वॉरियर्स संघाने. मात्र शिवम टायगर्सच्या मागे चाणक्य नीती आपण ज्याला म्हणतो, आपण संदीप पाटील 29 वर्ष ज्यांनी कर्णधारशिप आपण आपल्या संघासाठी केली, तोच कर्णधार आपण संदीप पाटील टायगरला पाहतोय. आणि आता मात्र तिसऱ्या ओव्हरचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच गोलंदाज हेमराज म्हात्रे. पनवेल रायगड युवा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमराजजी म्हात्रे, नाता म्हात्रे यांचे चिरंजीव, एक समाजसेवक ज्याने फक्त आयुष्यामध्ये समाजसेवा केली. राजकारणाच्या सोबत समाजसेवा कशी करावी, लोकांमध्ये आपलं घर कसं स्थापन करावं, तेच आपण हेमराजजी म्हात्रे पाहतोय. त्यांच्या माध्यमातून या पूर्ण स्पर्धेसाठी टी शर्ट्स परिधान आपण जे केलेले आहेत त्यांच्या माध्यमातून मिळालेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हेमराज म्हात्रेसाठी, कारण त्यांच्या माध्यमातून टी शर्ट्स आपल्या टुर्नामेंटसाठी आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या. मित्रांनो, टाळ्या 2 हातात वाजवल्या जातात, त्यासाठी 2 हात वरती उचलायचे आणि एकामेका हाताला वाजवायचं असं, तेव्हा त्याला प्रोत्साहन मिळणार. 2 हाताने टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या वाजवण्यासाठी हाताने हायस. त्या टी शर्ट ज्या दिल्यात ना त्या आपल्याला हेमराज म्हात्रेने दिल्यात. एकदा टाळ्या वाजवून दाखवा. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. वन्स अगेन प्लीज. थँक्यू व्हेरी मच. आता मात्र काय घडलंय, चांगला चेंडू हेमराज म्हात्रे रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर विशेष कौतुक आपण राजेशजी काथार यांचंही केलं पाहिजे. नेहमी स्पर्धेसाठी अन्नदाता सदा सुखी असं म्हटलं जातं, तेच आपण राजेश काथार यांचंही कौतुक करणं गरजेचं आहे. येस इज वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये धावसंख्या वाईटनी आता मात्र वाढते. धावसंख्या 41-41 ऑन स्कोर बोर्ड. जबरदस्त ड्राईव्ह केलाय मात्र तिथे लॉगरला मकरंद मस्का अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक रोटेट झाली आणि आता मात्र थोडंसं सुभाष ठाकूर 1 रन सोडण्याच्या मनस्थितीमध्ये होते, मात्र नकार दिला आपण पाहतोय नरेश पाटीलच्या माध्यमातून. एका धावाने समाधान मानतो. धावसंख्या 42 पाहतोय ऑन स्कोर बोर्ड. हेमराज म्हात्रेचं कौतुक केलं पाहिजे. आतापर्यंत कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू फेकलेत, 2 धावा खर्च केलेत. आता मात्र मिस टायमिंग, झेल हवेमध्ये नंदू घरात. आणि आता मात्र दोनही क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग नव्हती, थोडंसं कॉलिंग करणं गरजेचं आहे, मात्र झेल टिपलाय तो म्हणजे अमित कडव याने. आणि आता मात्र सुभाष ठाकूर बॅक टू पॅव्हिलियन. चांगलं खेळ आतापर्यंत सुभाषच्या माध्यमातून. सुभाष हा वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती आउट होतोय आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज ऑन ग्राउंड येतोय. आणि एक लक्षात घ्यायचंय, 3 धावांची पॅनल्टी असेल ती म्हणजे सिंहगड संघाला. कारण आपण काल ऑक्शन मध्ये प्लेयर घेताना बोलीमध्ये आपले पॉइंट संपले होते आणि आपण पूर्ण खेळाडू घेतले नाही. याच्यासाठी 3 रनची पॅनल्टी जर तुम्हाला आणखी पाहिजे असेल तर तुम्ही मागणी करू शकता, पण आम्ही 3 रनची देतोय. 3 रनची पॅनल्टी असेल, त्यानंतर आपण ऍड करणार आहोत. जेव्हा 3 रन्स होतील इट विल बी मायनस किंवा ऍड होतील टार्गेटमध्ये, असं करूया. आता मात्र धावसंख्या धावफलकावर पाहतोय 42 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगला खेळ होतोय. कमबॅक आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न नक्की होत आहे. चांगलं पेस यूज झालं, ज्या पद्धतीने रॅपिड चेंडू फेकला गेला. आता मात्र हेमराज मात्र स्वतःचा एक्सपिरियन्स मैदानात दाखवत असताना, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं आणि ते प्रॅक्टिस कशा पद्धतीने उपयोगी ठरलं जातं हे हेमराज मात्र दाखवत असताना. सकाळी आपण 6 वाजता कजरी स्वीटच्या बॅक साईडला जो ग्राउंड आहे तिथे प्रॅक्टिस करत असताना
विघ्नहर्ता पनवेल या संघातून हा खेळाडू खेळताना आपण पाहतोय. आणि त्याच्या अगोदर त्यांनी जे नर्सरी ज्युनियर केजी वगैरे केली तिथे रामका चेला म्हणून त्याची ओळख. आणि आता मात्र मोठा अपील मात्र उचलू धरला नाही. थोडंसं लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या धावफलकावर मात्र होत आहेत 43 ऑन स्कोरबोर्ड. जबरदस्त गोलंदाजी, हेमराजचं कमबॅक. ज्या पद्धतीने डॅमेज कंट्रोल केलंय, पहिल्या 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 40 धावसंख्या ठोकल्या होत्या. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात आणि महत्वाची एक विकेट प्राप्त केली आहे. नरेश पाटील ऑन स्ट्राईक, हेमराज मात्र ऑन एक बॉलिंग ट्रॅक. आता मात्र फुलटा चेंडू, जस्ट टॅपिंग क्रिकेट, स्ट्राईक रोटेट झाली. अमितला पाहतोय, आता थोडासा फंबल झाला, एकाला लगे इमिडिएटली 2 मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. आणि आता मात्र दोनही साडू आपण फलंदाजी करत असताना मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राईक रोटेट झाली, 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 45, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 पाहतोय ऑन स्कोरबोर्ड. ज्या पद्धतीने 2 ओव्हरमध्ये 40 आल्या होत्या, त्यानंतर हेमराज मात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 5 धावा खर्च केला आणि महत्वाची एक विकेट सुभाष ठाकूरची प्राप्त झाली. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतो शैलेश खाडेकर, वलभ संघाचा हा ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय ऑन बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज रुपेश शुलवेकर. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर देणार चेंडू आपण पाहतोय. वाईट चेंडू, 1 धावेने भर होते आणि धावसंख्या पाहतोय 46 ऑन स्कोरबोर्ड. शैलेश खाडेकर ऑन बॉलिंग ट्रॅक, रुपेश शुलवेकर ऑन स्ट्राईक. या संघाचा एक महत्वाचा खेळाडू ऑन स्ट्राईक आहे आपण पाहतो. आता मात्र कनेक्शन, रुपेश शुलवेकरचा मिस टायमिंग, झेल होईल का? अमित कडव थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. पहिलं जर स्टार्ट घेतला असतं तर कुठेतरी आपण झेलच्या खाली पोहोचला असतो. मात्र एकाला इमिडिएटली 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि जसं 2 हरणी धावतात मैदानामध्ये तसं 2 साडू धावताना पाहतोय आपण. साडू भाऊ असं वाटतंय आपण मैदानामध्ये पाहतोय. एकच फॅक्टरी मधले 2 कस्टमर आपण पाहतोय मैदानात खेळताना. पुन्हा एकदा कनेक्शन प्रॉपर आहे. आता मात्र बॉल ट्रॅव्हल करेल 6 धाव्यांसाठी. हा आला गणगणी षटकार रुपेश शुलवेकरच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकावर 54. आता मात्र जो कव्हर अप करण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. आपण पाहिलं रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, त्यानंतर आलेला मोठा फटकार ॲव्हरेज मेंटेन करतोय. ज्या पद्धतीने स्ट्राईक रेट कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट प्रॉपर करण्याचा प्रयत्न होतोय दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र कमबॅक, अतिरिक्त धावसंख्येमध्ये हाही वाईड, अतिरिक्त वाईड मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आपण पाहतोय 55 ऑन स्कोरबोर्ड. 55 धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड. अतिशय चांगला खेळ होतोय तिथे, मात्र डिसिप्लिन खेळ होणं गरजेचं आहे. चांगलं कनेक्शन, एकच धाव मिळाली. एका धावामध्ये समाधान मानतो नरेश पाटीलला माहिती आहे. या दरम्यान मस्ट टायमिंग शॉट. आता मात्र शंकुनाथ गडगे खेळ सोडणार नाही. महत्वाची विकेट नरेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन. आता मात्र मोठी विकेट झाल्याला सापडली. शैलेश खाडेकरच्या माध्यमातून ही विकेट मिळतीये. धावसंख्या धावफलकावर मात्र होत आहेत 57 आणि नरेश पाटील हा वैयक्तिक खेळतोय. खेळून आउट झाला. 13 चेंडू 35 या धावसंख्येवरती. त्याच्या बॅट मधून आपण 4 मोठे फटके पाहिले षटकार. त्याच्यानंतर मात्र थोडासा स्ट्रगल मात्र पाहिलं आणि तो कव्हर अप झाला. त्याची जागा सांभाळण्यासाठी टेंबोडे संघाचा निवृत्ती भोईर येतोय. आता मात्र आपण पाहतोय फलंदाजीसाठी एक अतिशय गुणवान खेळाडू, त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी अपेक्षित नक्की असेल संघासाठी.
आता मात्र लहू भोईर याच्या संघाने जी सुरुवात केली होती 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं धावसंख्या 40, त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये हेमराज म्हात्रेचं कमबॅक आणि आता मात्र शैलेश खाडेकर जरी एक्स्ट्राच बॉल फेकले मात्र महत्वाची विकेट प्राप्त केली. चांगलं कमबॅक, चांगलं चेंडू, चांगला वेग, अचूक टप्पा, अचूक लाईन पाहायला मिळते शैलेश खाडेकरच्या माध्यमातून. निर्धाव असा चेंडू. आता मात्र धावसंख्या स्थिर 57 आपण पाहतोय. शैलेश खाडेकर बॉलिंग ट्रॅक, समोर फलंदाज निवृत्ती. आता मात्र थोडस ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू अंपायर रवींद्र शेळके यांच्या माध्यमातून हा वाईट दर्शवलाय. वाईट मिळतोय आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव वाढतीये. चला अंपायर प्रेशर आणू नका शंकुनाथ गडगे. इट्स अ वाईड. 58 धावसंख्या धावफलकावर. शैलेश खाडेकरला पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात बऱ्याचशा धावसंख्या खर्च केला. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू ट्रॅव्हल करेल 6 धावेसाठी. मी निवृत्तीबद्दल अगोदरच म्हटलं होतं अतिशय चांगला फलंदाज आणि त्याच्या बॅट मधून हा मोठा फटका. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 64, 64 ऑन स्कोर बोर्ड. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64 धावसंख्या. आता मात्र कमबॅक नक्की केला असेल. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या खर्च झाल्या 19 धावसंख्या. पहिल्या ओव्हरमध्ये 19, त्याच्यानंतर 21, त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 19 अशी धावसंख्या खर्च केल्या. शंकुनाथने 19 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर अमित कडव याने 21, त्याच्यानंतर हेमराजने 5 आणि आता मात्र आपण पाहतोय शैलेश खाडेकर याने 19 धावा खर्च केल्या. बॉलिंग ट्रॅक आता पाहतोय आपण मकरंद मस्कर, अतिशय फॉर्म मध्ये असणारा गोलंदाज. देवीच्या पाडा नाईट स्पर्धेमध्येही चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक अनोखं लाईन आपण त्याचे रनअप आणि त्याच्यानंतर ॲक्शन पाहतो. अतिशय चांगला गोलंदाज. पहिला चेंडू राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज रुपेश शुल्वेकर. रुपेश शुल्वेकर फलंदाजीसाठी. निवृत्ती भोईर आपण नॉन स्ट्राईकला पाहतोय. त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहिला. त्यानंतर रुपेश शुल्वेकरच्या बॅटमधून एक षटकार पाहिलं. मकरंद मस्कर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना उलटा चेंडू. आता मात्र टॅप केलाय. 1 धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्या 57 मात्रेच्या माध्यमातून. हा नो बॉल घोषित केलाय. भीमरचा नो बॉल आणि वॉर्निंग असेल आणि हा नो बॉल 1+ काय ताबात. अंपायर दोन्ही अंपायर डिस्कस करा आणि डिसिजन फायनल करा. चला पुन्हा एकदा आपण नो बॉल कॅन्सल झालाय. एकच सिंगल धाव असेल ही आणि सिंगल धावने स्ट्राईक रोटेट झाली. 57 मात्रेचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा नक्की वाचवल्या. पुन्हा एकदा लो फुल टॉस चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली आहे. मकरंद मस्कर अतिशय चांगली लाईन आणि लेंथ पाहतोय. पहिला चेंडू जरी फुलटॉस गेला होता त्याच्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर. आता मात्र चांगलं कनेक्शन. चेंडू ट्रॅव्हल करेल का चौकारच्या दिशेने आणि इट्स अ 4 रन्स. चौकार आणि चौकाराने आता मात्र धावसंख्या धावफलकावर पाहतोय 69. किती बॉल आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 69 धावसंख्या धावफलकावर 69 ऑन स्कोर बोर्ड. 2 विकेट प्राप्त झाले. सुभाष ठाकूर आणि नरेश पाटील परतला. त्याच्यानंतर या दोनही फलंदाजांनी आता मात्र स्ट्राईक रेट वाढवण्याचा प्रयत्न नक्की केलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टायमिंग झालाय का नंदू घरात. आता मात्र काय घडलंय. इट्स अ 6 नो आउट. चला काय नंदू दादा इट्स आउट. अँगल मिळालाय मित्रा. लेट चेक. चेक केलं जात आहे. ओके दादा सर इट्स आउट. इट्स आउट दादा. आता मात्र एक मोठं विकेट आपण पाहतो. चांगलं जजमेंट नंदू दादाला वाटलं होतं षटकार जाणार आहे. त्याच्यानंतर चेंडू आडला गेला हवेने. मला वाटतं चेंडू थांबला. त्याच्यानंतर चांगलं जजमेंट आपल्याला पाहिलं
मिळालं. ज्या पद्धतीने ईशान किशन ने झेल घेतलं होतं त्याच पद्धतीने आपण नंदूदादा घरत यांनी झेल घेतला. वय वर्ष 53, 53 नंदूदा 50. आता मात्र जबरदस्त कनेक्शन लव ओव्हरच्या माध्यमातून स्ट्राईक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इब्राज मात्र तिथे. आता मात्र काय घडलंय, लव बोईर अति घाई संकटात नाही आणि आता मात्र विकेट नाही. बॅक टू पॅव्हेलियन. मोठा अत्रा मात्र बसलाय. लव ओव्हर परतला. धावसंख्या धावपळकावर पाहतोय 70. कुठेतरी 2 ओव्हरमध्ये 40 धावा आल्यानंतर कुठेतरी नंदोदा वाटलं होतं की धावा 90च्या आसपास कुठेतरी जातील, पण त्याच्यानंतर हेमराज म्हात्रेचं कमबॅक आणि खास करून आता मात्र मकरंद मस्करचं कमबॅक. चांगली गोलंदाजी. 3 गोलंदाजांना 2 गोलंदाजाला 19 आणि एका गोलंदाजाला 21 अशा धावा ठोकल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र हा कमबॅक पाहायला मिळतोय. आता मात्र मकरंद मस्करने आतापर्यंत चेंडू फेकलेत 5 आणि शेवटचा चेंडू असेल 6 धावा खर्च केलाय. कौतुक केलं पाहिजे मकरंद मस्करचं. चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू आणि आता मात्र काय घडलंय, इट्स अ आउट, इट्स अ रन आउट. शंकूबाई ओव्हर संपल्या आणि आता मात्र धावसंख्या धावपळकावर 71चं टार्गेट असेल तो म्हणजे आपण पाहतोय सिंहगड वॉरियर्स संघासमोर. संदीप पाटील 2 ओव्हरमध्ये नक्की टेन्शन मध्ये आले होते. त्याच्यानंतर हेमराज म्हात्रेचं कमबॅक आणि त्याच्यानंतर मी मगाशी म्हटलं होतं की चाणक्य नीती आहे आणि चाणक्य नीती संदीप पाटीलकडे भरपूर आहे. मोठा अनुभव त्याच्याकडे. हा येस सर. आणि 3 धावांची पॅनल्टीच्या हिशोबाने 74चं टार्गेट असेल. 74 धावांचं टार्गेट. इट्स 74चं टार्गेट असेल याची नोंद घ्यायची. संदीप दादा आपल्या 3 धावांचं पॅनल्टी, आपल्या धावसंख्या 3 धावा ऍड केल्यानंतर इट्स 74 धावांचं टार्गेट असेल. आता ओव्हर टू माईक बंद.
It will be the no ball. So Mangesh sir, it will be the no ball. Just you should understand. चला मैदानात सामना सुरू होत आहे. आपण सिंहगड आणि रायगड या दोन संघांमध्ये लव भोईर आणि संदीप पाटील यांचा संघ असेल. आंतरराष्ट्रीय नियमानुसार याची नोंद घ्यायची आहे की बीमर हा स्टेप आउट झाला तरी काउंट केला जाईल, पण तो हाईट अंपानी चेक करायची आहे की त्याच्या कमरेच्या वर आहे का, एवढं फक्त लक्ष द्यायचं आहे. सो लव सर टार्गेट असेल 74 धावांचं. 3 धावांची पॅनल्टी आहे, ते पॅनल्टी पकडण्यात आलेली आहे. तुमच्या धावा होत्यात 70, 3 धावांची पॅनल्टी 73 आणि टार्गेट असेल 74 धावांचं. नाही फायनल पर्यंत जर तुम्ही गेले तरी प्रत्येक मॅचला. आणि मी संदीप दादांना अतिशय धन्यवाद म्हणेन की त्यांनी एक स्वतःला एक्झाम्पल सेट केलं की भविष्यामध्ये ऑप्शनमध्ये तो लक्ष असणं गरजेचं आहे, आणि त्यांनी एक्सेप्ट केलं. यासाठी त्यांचं मनापासून कौतुक की जो नियम आहे तो नियमच आहे. सो लेट्स प्ले. सामना सुरू होत आहे. 74 धावसंख्येसाठी आपण पाहतो रायगड वॉरियर्स आणि सिंहगड वॉरियर्स या संघामध्ये. आज छत्रपती शिवाजी महाराजांना आपण स्मरण करून या पूर्ण स्पर्धेमध्ये जेवढे संघ खेळण्यात येत आहेत त्यांचं नाव गडांवर दिलं गेलं आहे आणि त्याचा अभिमान नक्की आहे. आणि ही छोटीशी एक विचार लोकांपर्यंत पोहोचवणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज खूप थोर होते आणि त्यांच्या माध्यमातून पूर्ण भारत देशामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय लेवलला तुम्ही आपला इतिहास कशा पद्धतीने पूजलं जातं याचा अभ्यास नक्की केला गेला पाहिजे. आणि जर अधिक माहिती पाहिजे असेल तर गुगल यूट्यूबवर तुम्ही सर्च करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नक्की माहिती करून घ्या की गोरिला जो अटॅक आहे ते पूर्ण जगामध्ये अभ्यास केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचं गनिमी कावा काय असतं आणि त्याच्यावर रिसर्च केलं गेलं की मराठा साम्राज्याने कशा पद्धतीने अटॅक केलं. लेट्स प्ले. द मॅच इज गोइंग बिटवीन. आपण पाहतो सिंहगड आणि रायगड वॉरियर्स या दोन संघांमध्ये सामना सुरू होतोय. पहिला गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय निलेश वाघमारे. स्ट्राईकला शंकुनाथ गडगे. पहिला चेंडू टॅप करायचा प्रयत्न, आता मात्र झेल होता. पॉइंटच्या वरून चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. हा गेला चौकार आणि 4 धावेने सुरुवात होतीये. 74 टार्गेटचं चेसिंग आता मात्र सुरू होत आहे. पहिल्याच बॉल मध्ये चौकार. धावसंख्या धावफलकेवर 4 4 4 4. तो आम्ही दोघे असल्यावर आता मात्र दुसरा चेंडू घेऊन येतो निलेश वाघमारे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ चेंडू. जबरदस्त कनेक्शन. चेंडू ट्रॅव्हल करेल. 6 धावेंसाठी षटकार आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावर 10 होतोय. टीट फॉर टॅट ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती रायगड वॉरियर्सची. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार. इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार. 2 चेंडूंवर धावसंख्या धावफलकावर पाहतोय 10. आता मग शंकुनाथ शंख फुकलाय. विजयाचा शंख आहे का? संदीप पाटीलने त्याला दिलेले कान मंत्र किती फायदेशीर ठरतील? संदीप पाटील द टायगर ऑफ अदय वल्लभ विभाग, द टायगर ऑफ पनवेल आणि ओपन क्रिकेटमध्ये फ्रँचायझीमध्ये सर्वात लकी स्पॉन्सर म्हणून त्याची ओळख. काय गोलंदाजी आहे, काय क्वालिटी गोलंदाजी. ह्याला म्हणतात व्हेरिएशन्स आहे विथ द क्वालिटी. परफेक्ट लाईन आणि लेंथ. सूर्यकांत मस्कर म्हटलं इथे बॉल टाक इथे, आणि त्याच मध्ये तिथेच चेंडू पडला आणि हा मात्र निर्धाव चेंडू. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. चौथा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे पाहतो. अजून एक दर्जेदार क्षेत्ररक्षक कैलास पाटील, द मॅन विथ द गोल्डन आर्म. अतिशय चांगले क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून नेहमी आपण पाहतो. त्याच्याच नंतर आपण निवृत्ती भोईरला पाहतोय. ॲथलीट आहेत, आज ऑल इंडिया रिप्रेझेंट केलेला व्यक्तिमत्व. शंकुनाथ गडगे यांचा मित्र अमित कडव यांचा मित्र आपण पाहतोय. त्याचबरोबर विलास पाटील यांचा भाऊ, शंकुनाथ गडगे यांचा भाऊ.
चांगला चेंडू, चांगलं व्हेरिएशन. मात्र टॅबी क्रिकेट आता मात्र विकेट आहे का? ही कशा पद्धतीची थ्रो होती? रुपेश शुलवेकर विकेट होती आणि या ओव्हर थ्रोने मात्र एक धाव मिळाली आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 12. 12 रन्स. नक्कीच मित्रप्रेम होता की काय? शिर्डी ग्रुपला हे जीवनदान होता की काय? एक जस्ट फॉर द जोक असं कधीच होत नाही क्रिकेटमध्ये. प्रत्येक व्यक्ती आपल्या फ्रँचायझीसाठी खेळत असताना हा मात्र एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 12. स्ट्राईकला जातोय तो म्हणजे शंकुनाथ. पहिला 2 चेंडूंमध्ये 10 धावा. त्याच्यानंतर कमबॅक. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 4 चेंडू 11 धावा. शंकुनाथ आता मात्र मोठा फटका मारायचा. निलेश वाघमारेसाठी जोरदार टाळे झाले पाहिजेत. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आल्यानंतर जो जबरदस्त व्हेरिएशन कमबॅक. एक काहीतरी नवीन आपण कशा पद्धतीने चेंडूला फेकलंय हे दाखवत असताना बॉलला टर्न केलंय आणि कंट्रोल केलं दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या धावफलकावर 12. लॉस ऑफ 0 विकेट्स. आता मात्र पहिल्या ओव्हरच्या समोर धावसंख्या 12 पाहतोय आपण. ज्या पद्धतीने 74 धावांचं टार्गेट होतं. निलेश वाघमारेचं कौतुक केलं पाहिजे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. त्याच्या जागेवर गोलंदाज येतोय तो म्हणजे आपण पाहतोय रुपेश शुलवेकर. लव भोईर याने त्याच्यावर विश्वास दाखवलाय. आता मात्र कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे. 3 क्षेत्ररक्षक आता मात्र रिस्ट्रिक्टेड ओव्हरमध्ये आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करत असताना पाहणार आहोत. कैलास पाटील, निलेश वाघमारे, त्याच्यानंतर निवृत्ती भोईर. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर रुपेश शुलवेकर येतोय. ज्या पद्धतीने संतोष मस्कर आपण पाहतोय स्लिपला फिल्डर ठेवला गेलाय आणि संतोष मस्कर एक मोठे तो पण यष्टीरक्षक आहे. त्याचबरोबर आपण संजय मस्करला पाहू शकता. सुभाष ठाकूर, त्याच्यानंतर आपण रवींद्र भोईर, हिमांशू इंद्रबाजी सर्वा द पेपर वेंडर टू 50 गाड्या ज्याने हिमांशू इंद्रबाजीचं साम्राज्य उभं केलं तेच रवींद्र भोईर आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं कनेक्शन. प्रॉपर टायमिंग झालंय का की चेंडू हवेमध्ये. निवृत्ती भोईर आता मात्र काय करत होतं त्याचं त्यालाच माहिती. झेल होता आणि आता मात्र झेल झालाय ड्रॉप आणि जीवनदान मिळाला तो म्हणजे महेश भोईरला. इमिजिएटली 1 धावेला 2 मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या 14. त्याने पहिलं डिसाईड केलं की चेंडू षटकार जाईल, मात्र चेंडू आतमध्ये आला आणि थोडासा सरप्राइझिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं निवृत्ती भोईरच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर संधी होती, आता मात्र ती गेली आहे. इथं कमबॅक करावा लागेल रुपेश शुलवेकरला जर. आणि याच दरम्यान आपल्या पूर्ण विभागाची आणबान शान रणजितदादा पाटील यांचं आगमन झालंय. या विभागाचे सल्लागार आणि महत्वाचे म्हणजे संघटक ज्यांनी हा पूर्ण विभाग बांधला तोच रणजितदादा. आणि आता मात्र दुसरा अटेम्प्ट करण्याची गरज होती चौकाराला आणि चौकाराने मात्र पुन्हा एकदा जीवनदान मिळाला की काय. आणि चौकारच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर पाहतोय 18 ऑन स्कोर बोर्ड. सत्यवान दादा 2 जीवनदान मिळाले आणि महत्वाचं म्हणजे महेश भोईर अजूनपर्यंत क्रीजवर आहे. ही जमेची बाजू आहे. इथं मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने रणजितदादा पाटील यांचं आगमन झालंय त्यांचं स्वागत केलंय महेश भोईरने चौकाराने. आणि द मॅन विथ द गोल्डन हार्ट असं म्हटलं जातं. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत असताना प्रत्येक खेळाडूला चांगलं खेळ कसं व्हावं हे रणजितदादा पाटील यांचं नेहमी मंत्र असतं. तिसरा चेंडू आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न. मिस टायमिंग. टॅबिंग क्रिकेट एकदा मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि आता मात्र रिस्क घेतात की काय. आणि एकच धाव मिळती आहे. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला येतोय शंकुनाथ गडगे. ज्या शंकुनाथ गडगेच्या बॅट मधून एक षटकार आणि चौकार आला होता. धावसंख्या धावफलकावर 19 पाहतोय. रणजित दादा पाटील तुमचं सहर्ष स्वागत आहे. आतापर्यंत आपण पाहिलं रुपेश शुलवेकर याच्या 3 चेंडूंमध्ये
7 धावा खर्च केला. आता मात्र मोठा फटका, निवृत्ती भोईर यांनी सोडलेला झेल आणि हा षटकार किती मोठं डॅमेज यांच्या हृदयाला करणार हे मात्र वेळ सांगेल. मात्र आता धावा खर्च केल्या, 6 धावसंख्या धावफलकावर पाहतोय. 25-25 ऑन स्कोर बोर्ड. शंकुनाथ गडगे ऑन स्ट्राईक. आता शंकुनाथच्या बॅट मधून दुसरा षटकार आला, एक चौकार. आणि आता मात्र पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. एक धाव मिळाल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि एका धावामध्ये समाधान मिळतोय. चांगली थ्रो आपल्याला पाहायला मिळते निवृत्ती भोईरच्या माध्यमातून. स्ट्राईक रोटेट झाली, एक धावणे धावसंख्या धावफलकावर 26 पाहतोय. जिथे पहिल्या बॉलला आपण पहिल्या ओव्हरच्या 2 बॉलला षटकार आणि चौकार आला, तिथे कुठे वाटलं तरी मोठे फटके येतील. त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये आपण पाहिलं दुसऱ्या बॉलला चौकार आणि चौथ्या बॉलला षटकार आल्यानंतर अजून गिअर चेंज करण्याचा प्रयत्न नक्की असेल. महेश भोईर ऑन स्ट्राईक. आता मात्र जबरदस्त, आणि दीपक शेळके चुकी करणार नाही. 100% एफर्ट देत असताना महेश भोईर याच्या खेळीचा अंत होतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय स्थिर आहे, 26, लॉस ऑफ 1 विकेट. अठरा चेंडू 48 धावांची गरज आहे. सरासरी पाहिला आपण 16च्या स्ट्राईक रेटने नक्की खेळावा लागेल. ज्या पद्धतीने 18 चेंडू 48 धावांची गरज आहे, 16च्या स्ट्राईक रेटने रन रेटची गरज आहे. लहू भोईर स्वतः बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. पाण्याची पूर्तता करायची आहे. चला 12th मॅन, पाणी घेऊन जायचं मैदानात. पाणी मागवलंय का? नाही मागवलंय. पाप शंकुबाई पाणी, यस, पाण्याची पूर्तता करायची मैदानामध्ये. शंकुनाथ गडगे आपण पाहतोय आतापर्यंत वैयक्तिक खेळतोय. शंकुनाथ गडगे खेळतो वैयक्तिक. 7 बॉल 18 धावसंख्येवरती, आणि त्याचबरोबर 18 बॉल 48 धावांची गरज. सरासरी 16च्या रन रेटने खेळायचं आहे. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय छोटा तीर, गावकरे गंभीर, आणि ज्या पद्धतीने आदाय वलभ विभागातील वंडर बॉय नंदू दादा घरत 50+ असा हा खेळाडू आपण पाहतो नॉन स्ट्राईकला. शंकुनाथ गडगे द सेट बॅट्समन. आणि इथे कुठेतरी 16च्या धावसंख्येने ही धावसंख्या उभारायची आहे. ज्या पद्धतीने लहू भोईर स्वतःवर जबाबदारी घेतली आहे. या 2 ओव्हर खूप महत्वाचे आहेत, 4थी आणि 5वी. इथे जेवढ्या तुम्ही धावा कमी देणार, शेवटच्या ओव्हरमध्ये त्या धावा ऍड होतील आणि तिथे कुठेतरी सामना रंगवता येईल. तो रंग भरता येईल का? येणाऱ्या चेंडूंमध्ये 18 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आहे. सरासरी 16च्या स्ट्राईक रेटला कंट्रोल करता येईल का? की डिफेंड करत असताना गोलंदाजी चांगली होईल, की चेसिंग करत असताना फलंदाजी मोठे फटके पाहायला मिळतील? कारण सेट बॅट्समन निवृत्ती गडगे आपण स्ट्राईकला पाहतोय. नॉन स्ट्राईकला नंदू घरत एक नवीन फलंदाज आपण पाहिलं. ज्या पद्धतीने नरेश पाटील, सुभाष ठाकूरने सुरुवात केली होती, तीच महेश भोईर आणि आपण शंकुनाथ गडगेच्या माध्यमातून पाहतोय. स्ट्राईकला शंकुनाथ गडगे आणि बॉलिंग ट्रॅक लहू भोईर. पहिला चेंडू आणि मात्र कनेक्शन, स्ट्रेट ड्राइव्ह, बॉल इज गोइंग टुवर्ड्स द 6. 6 धावेने सुरुवात करतोय या ओव्हरची. सलामी देतोय लहू भोईरला. धावसंख्या धावफलकावर 32 पाहतोय आपण. आता मात्र समीकरण उरलंय 17 चेंडू 42 धावांची गरज. 17 चेंडू 42 धावांची गरज आहे. डोल्यावर झोप आहे. हेमराज म्हात्रे यांच्यामुळे काल झोपायला मिळालं नाही. पहिल्या चेंडूवर समाचार घेतला लहू भोईरच्या. आता मात्र इथं कमबॅक करणं गरजेचं आहे. सुभाष ठाकूर प्रयत्न करतोय, थोडस क्षेत्रक्षणामध्ये बदल. लहू भोईर याच्या पहिल्या बॉलला समाचार घेतला. शंकुनाथ सेट बॅट्समन आपण स्ट्राईकला पाहतोय. नॉन स्ट्राईकला नंदू घरत. त्याचबरोबर आपण क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना ज्या पद्धतीने महेश भोईर याची झेल 4 कॅप्टन आपण एका मैदानामध्ये खेळत असताना पाहतोय. लहू भोईर आता मात्र दुसरा चेंडू फेकण्याचा प्रयत्न. चार कॅप्टन्स एकत्रित येऊन चर्चा करा आणि एकच निर्णय घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे वेळ पण वाचेल. सत्यवान दादा
एका संघात 4 कॅप्टन. शंकुबाई तू सांग कुठे लावायचं ते. नाही नाही मागे बिगे काही नाही. ऑफ साईडला 6. नाही नाही काही नाही म्हणतो. लेग साईडला 5 ठेवायचे आहेत हे लक्षात ठेवा. ऑफ साईडला कुठेही लावा फिल्डर. मागे बिगे काय नाही. म्हणजे ऑफ साईडला मागे फिल्डर लावा जो एक्स्ट्रा एक फिल्डर तो. लेग साईडला 6 नाही पाहिजे तेवढं लक्षात घ्या. आणि आता मात्र मोठी विकेट मिळाली आहे का आणि इट्स आउट. इट्स अ बिग विकेट. जबरदस्त एक्स्ट्रॅक्शन. आणि आता मात्र सूर्यकांत मस्करेच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगलं एक्स्ट्रॅक्शन. विकेट मिळाली. शंकुनाथ गडगे द बिग फिश आता मात्र जाळ्यात सापडली. व्हॉट यू विल से सत्यवान दादा. इट्स अ बिग फिश. 24 धावे संख्येवरती विकेट मिळाली. त्याची जागा सांभाळण्यासाठी राम कछेला. ही विल इट बनाना. जरा इंग्लिश मध्ये घेतलं काल केला जरा काय वेगळा. जबरदस्त एक्स्ट्रॅक्शन. जबरदस्त गोलंदाजी. लव भोईर याने केलं कमबॅक. महत्वाची विकेट घेतली आहे. स्वतःवर का विश्वास ठेवला त्याला माहिती आहे. ज्या पद्धतीने ओव्हर स्टेप करण्याचा प्रयत्न लगे इमिडिएटली बॅकअप चांगला मिळालं. आणि आता मात्र इथं कंट्रोल करणं गरजेचं आहे. समीकरण उरलंय 16 चेंडू 42 धावांची गरज आहे. शंकुनाथ गडगे इज बॅक टू पॅव्हिलियन. आपण पाहतो सिनियर अंपायर तिथे. हा कोणाच्या काय लावू. 4 कॅप्टनशिप नाही करू शकत. एकानेच 1 ते 2 लावा. नाहीतर 13 जणांनी लावा. ठरवा डायरेक्ट. ठरवा सगळ्यांनी कॅप्टन बनवा. एशला तो आता मात्र जबरदस्त कनेक्शन. गॅप शोधण्याचा प्रयत्न. रुपेश शुल्वेकर याचा बॅकअप. 1 धाव मिळाली आणि एकाच धावमध्ये समाधान. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावाने धावसंख्या धावपळकावर पाहतोय 33-33 ऑन स्कोअर बोर्ड. आता मात्र 2 साडू कॅप्टन. त्याच्यानंतर सुभाष ठाकूर, लहू भोईर, कैलास पाटील. त्यानंतर आपण रवी भोईर तुम्ही पण कॅप्टन आहेत का. त्यानंतर किपर पण कॅप्टन आपण. त्याच्यानंतर संतोष मस्कर तो एक कॅप्टन. पहिल्यांदा आपण इतिहासात नोंद होणारा हा संघ. जवळजवळ 7 कॅप्टन सत्यनदादा. आता मात्र कनेक्शन झेल हातामध्ये. रुपेश उल्वेकरने केली चुकी. ही चुकी पनवेल प्रीमियर लीग मध्ये विश्वास पाटीलची झेल सोडली होती आणि त्यानंतर सेंचुरी पाहायला मिळाली होती. असंच काही घडेल का की जर तरवरच आपण विचार करतोय. येणाऱ्या मैदानामध्ये खेळ दाखवणार. खेळामध्ये जर तरवर काही होत नाही. कारण येणारा वेळ सांगतो की व्हॉट विल बी द हॅपन इन द ग्राउंड. इजंट इट सत्यवान दादा. लेट्स सी. 16 चेंडू 40 धावांची गरज. रुपेश शुल्वेकरने केलेली चुकी किती माघारी ठरणार आहे. आता मात्र कमबॅक. लव भोईर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. फंबल झाला फलंदाज. 1 धाव मिळाली. इट्स अ बॅट कट अंपायर. इट्स अ बॅट कट. 1 धावेने धावसंख्या स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या धावपळकावर पाहतोय आपण 35-35. आता मात्र सेवा करत असताना अध्यक्षांची आपण पाहतोय दादा भोईर. सेवा करेंगे तो मेवा मिलेगा. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नंदू गरत स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करतो. ज्या पद्धतीने बॅटचा स्विंग आहे. बॉडीचा वेट टुवर्ड्स ऑफ साईडला हे केलं. लोड कंट्रोल करण्याचा प्रयत्न. चेंडू हलवार आला आणि त्याला कनेक्ट करू शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 35. आणि लहू भोईरचं कौतुक केलं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या. फक्त 9 धावा खर्च केला लहू भोईरने. जबरदस्त गोलंदाजी. आणि आता मात्र समीकरण उरलं 12 चेंडू 39 धावांची गरज. 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. आता मात्र आलाय आदाय वलभ विभागाचा चीता. द द द दीपक शेळके. द मॅन विथ डायमंड हार्ट. चीता भी पीता है आणि रात्री त्याने दाखवलं पिऊन.
गोलंदाज चेंज झाला. नरेश पाटील येतोय आणि हे मात्र सरप्राइझिंग होतं आणि हे सरप्राइझिंग हेमराजने दाखवलं. पहिला चौकार दीपक शेळके आला होता, त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि आता पहिला बॉलला आला चौकार नरेश पाटीलच्या. 4 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या आपण पाहतो धावपळकावर किती 39 39 ना धावा किती 39. हेमराज म्हात्रे याच्या बॅट मधून हा चौकार आला. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळतोय. आता मात्र थोडस परिवर्तन करत असताना चांगला चेंडू कनेक्शन प्रॉपर आहे. निवृत्ती भोईर चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं आहे. जरी त्याच्याकडून झेल सुटली त्याच्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक धाव मिळाली. धावसंख्या 40 पाहतोय. अजून 34 धावांची गरज आहे. 34 रन्स नीडेड. 10-34 असं समीकरण आहे. 10-34. नरेश पाटील ऑन ए बॉलिंग ट्रॅक. चांगलं कनेक्शन प्रॉपर टायमिंग. इट्स अ लेफ्टेड 6. मोठा फटका. आता मात्र दीपक शेळकेला का गोलंदाजीवर बदलला हा प्रश्नचिन्ह नक्की असेल. मात्र षटकाराने धावसंख्येमध्ये परिवर्तन केलं. धावसंख्या 46 आणि आता समीकरण उरलंय 9 चेंडू 28 धावांची गरज. 9 चेंडू 28 धावांची गरज आहे. समोर फलंदाज नंदू घरात एक्सपिरियन्स भंडार दाखवत असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावपळकावर पाहतोय 46. आता समीकरण उरलंय 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. 8 चेंडू 28 धावांची गरज आहे. इथं मोठे फटके येणं गरजेचं आहे. त्यासाठी नंदू घरात आता मात्र सेट झालाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि इट्स आहे. एलबीडब्ल्यूचं कॉल केलंय. नकार दिला अंपायरने. एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. हेमराज म्हात्रे ऑन स्ट्राईक. आणि आता मात्र सूर्यकांत दादा एलबीडब्ल्यू नाही आहे. आहेच नाही आहे. म्हणजे अंपायरने दाखवला आउट होता पण आपल्या इथं आउट नाही म्हणून तो आउट नाही याचा अर्थ तो आउट नाही. 7 चेंडू काय 7 चेंडू 27 धावांची गरज. एकच धाव मिळाली. शेवटचा चेंडू लेफ्ट साइड. आता मात्र जबरदस्त स्ट्राईक केलाय. चेंडू ट्रॅव्हल करेल 6 धावसंख्येवरती. या षटकाराने आता मात्र समीकरण उरलंय तो म्हणजे मैदानामध्ये आपण पाहतोय 6 चेंडू और 53 धावसंख्या धावपळकावर आणि आता मात्र 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. दादा भोईर आपण जी सेवा दिली यासाठी मंडळ आभारी आहे. कॉमेंट्रीसाठी 500 रुपये पाठवू शकता तुम्ही. अरे तुम्ही तिघा जसा डार्क चॉकलेट खाल्यानंतर एनर्जी येतो तसे 3 डार्क क्वालिटी डार्क चॉकलेट आपण पाहिले. रुपेश उलवेकर, दादा भोईर आणि महेश भोईर. जरी ते काले असतील पण त्यांचा दिल मात्र गोरा आहे. कधी कोणाबद्दल वाईट विचार नाही. त्यानंतर मंगेश भोपी आमचे फेअर अँड लवली वापरणारे त्यांचाही कलर चांगला आहे. त्यानंतर आमचे मकरंद दादा मस्कर त्यांचाही कलर चांगला आहे. ते काळे नाही आहेत ते सावळे आहेत. ते कावळे नाही आहेत ते सावळे आहेत. दे आर नॉट ए ब्लॅक दे आर ब्राउनी. आता मात्र कॅप्टन बघा 1 डझन कॅप्टन. आणि आता मात्र यस रवी शेळके कॅप्टन. हाय शाबाश. रवी शेळके एक कॅप्टन एक बोनस कॅप्टन त्यांना. रवी भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. हिमांशू इंटरप्राइजेस सर्व आणि आपण पाहिलं जर विचार केलं द पेपर वेंडर पासून आपण घरोघरी पेपर टाकता टाकता आज 50 गाड्यांचं मालक फ्रोझन फ्रूट चेन्स मध्ये आपण हिमांशू इंटरप्राइजेस अग्रेसर होत असताना पाहिलं. रायगड जिल्हा समालोचन कमिटीचे संघटक म्हणून आपण रवींद्र भोईर आणि सत्यवान दादा यांना ओळखतो. जेवढे आज समालोचक आहेत यांना सरबत आणि वडापाववर हे कॉमेंट्री करायचे आणि आज ते लाखो रुपये मानधन घेतात. भारतातली पहिली संघटना उभे करणारे हे 2 व्यक्तिमत्व आपण पाहतोय. पहिला चेंडू टुवर्ड्स द लेग साइडला कनेक्टेड. इट्स अ 4 रन्स. चौकाराला 21 धावांची गरज होती. आता मात्र समीकरण उरलंय
5 चेंडू 17 धावेची गरज. ए लाईव्ह मॅचेस आहेत मित्रा, तिचं लाईव्ह. ए आपला दादा भोईर शंकू बोलतो लाईव्ह मॅच आहे, धिंगाणा घालू नका. हा ती माझ्या प्रेम. महादेव का बस. महादेव का बस बोलतो. कोणता चला दुसरा बॉल. 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. चांगला चेंडू, चांगला कमबॅक, एक धाव मिळाला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आता मात्र नंदू घरात डेंजर एंडला. आता मात्र काय घडलंय इथे, मात्र चेंडू हारतोय, नंदू घरात जिंकतोय. 2 धावा मिळाल्या, समीकरण उरलंय. 4 चेंडू 15 धावेची गरज. रवी भोईर ऑन ए बॉलिंग ट्रॅक. रायगड जिल्हा समालोचन कमिटीचे संघटक. आता मात्र मिस टायमिंग, झेल उडालाय. संतोष मस्कर चुकी करणार नाही. हिट्स अ बिग विकेट. आता मात्र नंदू घरात परतला, त्याची जागा सांभाळण्यासाठी शैलेश खाडेकर. खाडेकर 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 खाडेकर. आणि आपण पाहतो श्रीचंद भंडारी एनर्जी ड्रिंक घेताना, तो एनर्जीच असावा, दुसरा ड्रिंक नको. निलेश शेळके, त्यानंतर आपण पाहतो मंगेशजी भोपी, त्यानंतर प्रकाशजी खाडेकर, त्याच्यानंतर आपण श्रीचंद भंडारी. अहो श्रीखंडपेक्षा गोड कोण असेल तर श्रीचंद, असा आमचा या संघाचा पॅकर. टायगर रणनीती देत असताना समीकरण उरलं 4 चेंडू नाही 3 चेंडू 15 धावाची गरज. रवी भोईर आणि शैलेश खाडेकर 3 चेंडू 15 धावाची गरज. वलभ संघाचा ऑलराऊंडर. आता मात्र सिंहगड या वॉरियर्स मधून खेळताना आपण पाहतोय पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. 6 धावेमध्ये नरेश पाटीलचा प्रयत्न, 1 धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न, आता मात्र 2 धावा सहजरित्या मिळाल्या. स्ट्राईक रोटेट झाली. 3 धाव घेणं गरजेचं होतं इथे. आणि आता मात्र समीकरण उरलंय 2 चेंडू 13 धावेची गरज. बॅक टू बॅक 2 6 झाल्या तरी जिंकू शकत नाही, कारण चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. सत्यवान दादा समजला. कमबॅक चेंडू, जबरदस्त कनेक्शन, गॅप शोधण्याचा प्रयत्न. आता मात्र जबरदस्त 100% एफर्ट्स. हा चेंडू काय मॅकी, बी क्वाइट सर प्लीज. इट्स अ सिंगल रन. Strike has been rotated and now the strike taken by Hemraj. मात्र कनेक्शन प्रॉपर, चेंडू ट्रॅव्हल होईल का? नाही, इट्स अ मिस टायमिंग आणि झेल ड्रॉप झाली आणि सामना जिंकलाय रायगड वॉरियर्स या संघाने. पहिला सामना जिंकलाय. आतापर्यंत आपण पाहिलं प्रतापगड संघाने जिंकला पहिला सामना, त्यानंतर रायगड वॉरियर्स. आता दुसरा सामना असेल शिवनेरी विश्वनाथ या संघाचा विरुद्ध असेल रायगड वॉरियर्स हा संघ. बॅक टू बॅक हा सामना असेल. दोन्ही संघ नायकांनी यायचंय. आपण रायगड संघाला थोडंसं 5 मिनिटाचं विश्राम